क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन भाऊ कावरके यांच्यावरती पोलीस प्रशासनाने 1 वर्षाची तडीपारीची नोटीस काढलेली आहे। नोटीस काढण्याचा उद्देश की त्यांनी शेतकऱ्यांसाठी विविध आंदोलन केले, रास्ता रोको केले, यासाठी त्यांच्यावरती तडीपारीची नोटीस करता आणि एकीकडे बघायला गेलं तर बलात्कारी, खून, दरोडे टाकलेले असे आरोपी तुमच्या शेजारी बसतायत आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये रास रोसपणे फिरतायत, त्यांच्यावरती तुम्ही कुठेही कारवाई करत नाही। आम्ही फक्त आमच्या शेतकऱ्याच्या हक्काच्या दामासाठी लढत असतो, आम्ही शेतकऱ्यांच्या हक्काच्या कर्जमुक्तीसाठी लढत असतो आणि विविध हे आंदोलन हे आमच्या काही स्वतःच्या पोटाची थळगी भरावी याच्यासाठी नाही केले, तर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पदरात काहीतरी पडलं पाहिजे याच्यासाठी आंदोलन केले। आणि आंदोलनाच्या गुन्ह्यावरती जर तुम्ही तडीपारीची नोटीस करत असाल तर मला प्रशासनाला आणि शासनाला विचारायचंय की तुम्ही जर दरोडेखोर, लुच्चे, लफंगे, बलात्कारी लोक तुमच्या पाठीशी घेऊन फिरतात, त्यांच्यावरती तुम्ही कधी तडीपारीची नोटीस काढणार आहात? आणि गजानन भाऊ वरती जर तुम्ही तडीपारीची नोटीस काढलेली असेल तर हे गजानन भाऊ शांत बसणारा माणूस नाही, क्रांतिकारी विचाराचा माणूस आहे। शहीद भगतसिंग, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारातून चालणारे माणसं आहोत आम्ही। राजकीय दबावापोटी तुम्ही किती सुडाचं राजकारण करा आणि किती आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करा, आम्ही दाबणारे माणसं नाही हे आम्ही तुम्हाला ठामपणे सांगतोय। आणि क्रांतिकारी शेतकरी संघटना पूर्ण ताकदीनिशी गजानन भाऊ कावरके यांच्या पाठी